यानंतर आणखी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी ती म्हणजे राज्यातल्या डॉक्टर्सच्या संपाचा रुग्णांना फटका बसतोय। राज्यभरात संपादरम्यान 58 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। डॉक्टरला मारहाण प्रकरणात जे आहे ते राज्यभरात आपण पाहिलं, बऱ्याच डॉक्टर्सनी आंदोलन पुकारत संप पुकारला होता आणि आता या संपाचा फटका जो आहे तो कुठेतरी रुग्णांनाच बसलाय। राज्यभरात आतापर्यंत या संपादरम्यान जवळपास 58 रुग्णांचा मृत्यू झालाय। रामनाथ दवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रामनाथ, काय अधिक माहिती आहे? संपाचा फटका रुग्णांना बसलाय, 58 जण जे आहेत रुग्ण त्यांचा मृत्यू झालाय, काय सांगा? ज्योती, नक्कीच आपण पाहिलं की वारंवार सुरक्षेचा मुद्दा पुढे करत म्हणजे डॉक्टरांना झालेली मारहाण प्रकरण असो किंवा विविध मुद्द्यांसंदर्भात जी आंदोलनं राज्यभर या ठिकाणी डॉक्टर करतात, या डॉक्टरांच्या आंदोलनाचा फटका जो आहे हा रुग्णांना होताना पाहायला मिळतो। गेल्या जर आकडा पाहिला तर जवळपास 58 रुग्णांचा मृत्यू जो आहे हा आंदोलन झाल्यामुळे झालेला आहे। त्यांना योग्य वेळी जे निदान ज्या पद्धतीनं ट्रीटमेंट मिळाला होती ती मिळाली आणि त्याच्यामुळे हा मृत्यू झाल्याचा आकडा जो आहे हा समोर येताना पाहायला मिळाला। महत्त्वाचं म्हणजे आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं डॉक्टरांच्या संपाबद्दल आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली आणि ही सुनावणी होत असताना जो तपशील आहे सरकारी डॉक्टरांचा, ॲडव्होकेटचा, वकिलांचा, त्यांनी तो हा अहवाल जो आहे हा न्यायालयासमोर ठेवला आणि न्यायालयाने देखील या ठिकाणी जे निवासी डॉक्टर आहेत त्यांना देखील फटकारलं होतं, माडचे जे वकील आहेत त्यांना देखील फटकारलं होतं। एकूणच माडनं अशा पद्धतीची संपाची जर भूमिका घेतली तर रुग्णांना वेठीस धरलं जातं आणि त्याचा जो फटका जो आहे हा रुग्णांना या ठिकाणी रुग्णसेवेवर पडतो आणि असं करू नये अशा पद्धतीची भूमिका जे स्पष्ट करण्यासंदर्भात उद्या या ठिकाणी सादर करायला सांगितलेलं आहे आणि त्यानुसार जे आहे माड संघटनेचं निवासी डॉक्टर ऐकत नक्कीच नक्कीच रामनाथ, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। याचिकाकर्त्यांचे वकील दत्ता माने आपल्या सोबत आहेत। दत्ताजी, काय प्रतिक्रिया आहे? डॉक्टर्सच्या संपाचा रुग्णांना फटका बसलाय, काय सांगाल? बरोबर आहे। ऍक्च्युली काय झालंय की हे जे त्यांनी ऑलरेडी कोर्टाला अंडरटेकिंग दिलेलं 4 मे 2016ला की ते स्ट्राईकवर जाणार नाहीयेत। त्यांनी क्लिअर कट अंडरटेकिंगचं ब्रीच केलेलं आहे, तर ते आम्ही कोर्टाला पॉईंट आउट केलं। कोर्टाने त्यांना आता ओरली सांगितलं आहे की तुम्ही स्ट्राईक पाठीमागं घ्या। आता बघूया त्यांची काय भूमिका राहते। आणि काल सकाळपासून जोपर्यंत मॅटर म्हणजे हिअरिंगला आलं त्या दरम्यान जवळजवळ 58 लोकांचा मृत्यू झालेला आहे महाराष्ट्रामध्ये, ऑल ओव्हर महाराष्ट्र। ते आता इनफॅक्ट सायन हॉस्पिटलची जर परिस्थिती आपण बघितली तर सायन हॉस्पिटलमध्ये इनफॅक्ट त्यांनी मेन गेटच क्लोज केलेलं तिथं, म्हणजे ॲडमिशन बंदच होतं पूर्ण। तर अशा केसमध्ये बेसिकली की ॲक्सिडेंट केसेस असतील किंवा काही गंभीर केसेस असतील तर गरीब लोक ॲक्च्युअली जाणार कुठे? बरोबर, त्यांना गव्हर्नमेंट हॉस्पिटल किंवा म्युनिसिपल हॉस्पिटल शिवाय दुसरा पर्यायच नसतो। प्रायव्हेट हॉस्पिटलचे जे चार्जेस किंवा बाकीचे जर बघितलं तर खूप खर्चिक असतं, त्यामुळं अशा लोकांना पर्यायच उरत नाही। बरोबर। तर अशी जर सिच्युएशन असेल, ऍडमिशन बंद असेल किंवा तुम्हाला एंट्रीज भेटत नसेल आणि डॉक्टर स्ट्राईकवर गेले तर साहजिक आहे की म्हणजे ह्या त्यांच्या जे बळी पडू शकतात, म्हणजे मृत्यू होऊ शकतात अशा प्रकारे। मात्र दत्ताजी, 58 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे, त्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण असणार आहे आणि ह्या डॉक्टरवर काही कारवाई होणार का? बघूया, कोर्टाने त्यांना सांगितलं इनफॅक्ट आता स्ट्राईक हे करा, नाहीतर इंडिव्हिज्युअल कंटेम्प्ट त्यांच्या अगेन्स्ट आम्ही प्रोसेस करू अप्रोप्रिएट हे करण्याची, इंडिव्हिज्युअल कंटेम्प्ट प्रोसिडिंग करण्यासाठी। नक्कीच, धन्यवाद दत्ताजी दिलेल्या या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी। आपण पाहतोय अतिशय धक्कादायक अशी बातमी आहे। राज्यातील डॉक्टरांनी जो संप पुकारला होता त्याचा फटका रुग्णांना बसतोय। आतापर्यंत राज्यभरात या संपादरम्यान 58 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे। डॉक्टर मारहाण प्रकरणी जे आहे ते राज्यभरात बऱ्याच डॉक्टर्सनी संप पुकारला होता आणि या संपाचा फटका रुग्णांना बसला। 58 रुग्णांचा मृत्यू जो आहे तो या संपादरम्यान झालेला आहे। राज्यभरात ठिकठिकाणी डॉक्टर्स जे आहेत, निवासी डॉक्टर्स आहेत, त्यांनी संप पुकारला होता। धुळ्यात डॉक्टरला मारहाण झाल्याप्रकरणी, शिवाय सायन हॉस्पिटलमध्ये देखील डॉक्टरला मारहाण झाली होती आणि त्या सगळ्यांचा निषेध म्हणून राज्यभरात बऱ्याच ठिकाणी डॉक्टर्सनी संप पुकारला होता। मात्र या संपाचा फटका रुग्णांना बसलेला आहे। 58 रुग्णांचा या संपादरम्यान मृत्यू झालाय। अतिशय धक्कादायक आणि महत्त्वाची अशी बातमी आहे। राज्यभरात डॉक्टरांनी पुकारलेल्या संपादरम्यान जे आहे 58 रुग्णांना आपला प्राण गमवावा लागलेला आहे। 58 रुग्णांचा यात मृत्यू झालाय। धुळे, सायन, औरंगाबाद या ठिकाणी डॉक्टर्सवर जी मारहाण झाली होती आणि त्याचा निषेध म्हणून राज्यभरातल्या डॉक्टर्सनी संप पुकारला होता आणि या संपाचा फटका जो आहे तो गरीब रुग्णांना बसलेला आहे। वेळीच उपचार न मिळाल्यामुळे राज्यभरात या संपादरम्यान 58 रुग्णांचा मृत्यू झालाय।
राज्यभरात संपादरम्यान 58 रुग्णांना आपला प्राण गमवावा लागलेला आहे. धुळे, औरंगाबाद, सायन येथे झालेल्या डॉक्टरांना जे मारहाण झाली होती त्याचा निषेध म्हणून डॉक्टर्सनी संप पुकारला होता. माजी अधीक्षक डॉक्टर संजय ओक आपल्यासोबत फोन लाईनवरून आहेत. संजयजी, काय प्रतिक्रिया आहे? डॉक्टरांनी संप पुकारला होता, मात्र याचा नाहक फटका रुग्णांना बसलाय. 58 रुग्णांचा यात मृत्यू झालेला आहे. नमस्कार. नमस्कार. माझ्या मते दोन्ही बाजू खऱ्या आहेत. 58च काय, एकाही रुग्णाचा मृत्यू होणं हे खरोखर दुर्दैवी घटना आहे. खरंय. आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टरांना मार खायला लागणं हे जे वर्षानुवर्ष होत आलेलं आहे. म्हणजे आपण रुग्णालय बांधतो आहोत का रणांगण बांधतो आहोत अशी असा प्रश्न निर्माण व्हावा अशी अवस्था आहे. आणि त्याच्यातनं एक आपण नक्की मान्य करायला पाहिजे की प्रचलित व्यवस्था जी सुरक्षा किंवा वैद्यकीय सेवेची आहे ती अपयशी ठरली आहे किंवा ती अपुरी ठरलेली आहे. आणि याच्यावरती आपल्याला आता तातडीनं एखादं प्राधिकरण म्हणा किंवा एक अशी व्यवस्था निर्माण करायला हवी. माझं असं नाही म्हणणं की हल्ली पूर्णपणे थांबतील, शून्य होतील, कारण तो शेवटी एका प्रकारे भावनेचा उद्रेक असतो. मारणारे रुग्ण नंतर 2 दिवसांनी येऊन माफी मागतात हा माझा स्वानुभव आहे. परंतु आज जर तुम्ही मला विचाराल काय करणं तातडीनं गरजेचं आहे, तर मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षा रक्षकांची भरती. बरं, ह्या सुरक्षा रक्षकांनाही वेगळं प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. कारण मॉलची सुरक्षा आणि रुग्णालयाची सुरक्षा याच्यामध्ये फरक आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आपल्याला अधिक सक्षम करण्यासाठी अधिक रुग्णालयं निर्माण करणं, आपली जी मोठी रुग्णालय आहेत ज्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक येतात, त्यांना ही रुग्णसेवा त्यांच्या घराच्या जवळ असलेल्या उपनगरीय किंवा उपप्रादेशिक रुग्णालयामध्ये जर आपण देऊ शकलो तर कदाचित मोठ्या रुग्णालयांवरचा ताण कमी होईल. सार्वजनिक व्यवस्था ही केवळ आपल्या रेसिडेंट्सच्या जीवावर चालते हे संपूर्णपणे सत्य आहे. आणि त्याच्यामुळे ह्या रेसिडेंट्सचं जीवन अधिक सुखकर व्हावं, त्यांचा अभ्यास चांगल्या प्रकारे करता यावा आणि मग त्यांच्याकडनं चांगल्या रुग्णसेवेची अपेक्षा करणं हे नक्कीच. शिवाय डॉक्टर, हायकोर्टानं देखील जे डॉक्टर्सनी संप पुकारला होता त्यावरून हायकोर्टाने देखील फटकारलाय त्यांना, त्याविषयी काय प्रतिक्रिया आहे? नाही, ते मुलं सुद्धा मॅच्युअर आहेत किंवा त्यांनाही हे समजतं आहे की आपण असं इंडिकेट करणं किंवा काही ह्याच्यामुळे काही रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू होतोय किंवा अनेकांना त्रासाला सामोरं जावं लागतंय, तेव्हा माझी खात्री आहे की मुलं ही सामोपचारानं विचार करतील, कामावर परत येतील. पण ती जेव्हा परत येतील तेव्हा असे प्रसंग यापुढे घडणार नाहीत. याबाबत आपण सर्वांनी आणि सन्माननीय कोर्टानेही आता निर्देश देण्याची आणि ते निर्देश सरकारने तंतोतंत पाळण्याची वेळ आली आहे असं मला वाटतं. नक्कीच. धन्यवाद संजयजी दिलेल्या या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी. तर अध्यक्ष अक्षय बापना आपल्यासोबत आहेत जे आंदोलनादरम्यान सहभागी होते. डॉक्टर, काय सांगाल, काय तुमची प्रतिक्रिया आहे? तुम्ही संप पुकारला, ठीक आहे, मात्र त्याचा फटका रुग्णांना बसलाय. 58 रुग्णांचा यावेळी मृत्यू झालेला आहे, काय सांगाल? सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणणं म्हणजे असं आहे की रुग्णांना, पेशंट्सना आमची जी सहानुभूती आहे त्या पेशंट्सनं त्या जे रिलेशन्स मेंटेन असतात ते रिलेशन वरूनच एक डॉक्टर एक पेशंटला ट्रीट करू शकतो. ज्यावेळी या रिलेशनशिप मध्ये ब्रीच होतो किंवा काही प्रमाणे जे लोकांना समजू शकत नाही आणि आक्रोश घेतात डॉक्टरांवर, तर हे डॉक्टर कसं ट्रीट करू शकणार? पेशंटना जे ट्रीटमेंटची गरज आहे त्याच्यासाठी एक पेशंटचे आणि पेशंटच्या नातेवाईकांचा एक भरोसा एक मेंटेन व्हायला पाहिजे डॉक्टरांवर. जर हे भरोसा मेंटेन राहिला नाही तर हे ट्रीटमेंट पॉसिबलच नसतं. जे प्रकरण धुळेला घडलं, नाशिकला घडलं, सायन हॉस्पिटलला घडलं, वाडी हॉस्पिटलमध्ये घडलं आणि जे रिसेंटली काल बँगलोरमध्येही घडलं गेलं, ह्यावरून हे समजून येत आहे की पेशंट्सना हे व्हॅल्यू राहिलेली नाहीये की डॉक्टर ही एक सुद्धा हे देव नाही आहेत. ते आपले फुल प्रयत्न करतायत एक जीव वाचवण्यासाठी
आणि जस्ट विचार करा की एका माणसाची जीव वाचवल्यानंतर एक किती आनंद एक डॉक्टरला होतो हे एक आमचे रेसिडेंट डॉक्टर ही व्यक्त करू शकतात. डॉक्टर, हे सगळं खरं आहे, मात्र यात ज्या 58 रुग्णांचा मृत्यू झालाय त्यांची चूक काय होती? त्यांची जबाबदारी कोण त्यांच्या मृत्यूची? मात्र डॉक्टरांना मारणं घेणं हे सेक्युरिटी जर नसेल तर डॉक्टर आपलं काम कसं करू शकणार मॅडम? हम्म. जर ही डॉक्टर सेफ नाही आहे त्या सिच्युएशन मध्ये तर कसं आम्ही डॉक्टरांना पेशंट्सला आश्वासन देऊ की तुम्ही आमच्या हँड्स मध्ये सेफ आहेत? बर. उद्या एकाची आज डोळे इतके गंभीर प्रमाणे ती फोडली गेलेली आहे डॉक्टरांची, इतकं मोठं ग्रेव्हियस इंजुरी केली गेली आहे. उद्या कोणाला आतल्या ठिकाणी मारल्या जाणार त्याच्या प्रकारे तो डॉक्टर विल गो टू द डेथ. मग त्या कंडिशन मध्ये काय करणार आम्ही? बर. ह्या जर इनसेक्युरिटीज असेल, जर गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स मध्ये म्युन्सिपल हॉस्पिटल्स मध्ये एवढं सेक्युरिटी जर भेटत नसेल तर रेसिडेंट डॉक्टर कसं काम करणार आहे? हम्म. डॉक्टरला मारहाण करणं हे चुकीचंच आहे. जे नातेवाईकांनी केलेलं आहे तो खरंच गंभीर आणि चुकीचा प्रकार आहे. मात्र तुम्ही जो संप पुकारलेला आहे त्याचा फटका नाहक हे 58 रुग्णांना मिळालेला आहे, त्यांचा मृत्यू झालेला आहे. डॉक्टर मॅडम, हे मागच्या वर्षीमध्ये सेन्सस प्रमाणे टोटल 5 स्ट्राईक केली गेली सेक्युरिटीच्या संदर्भात. प्रत्येक वेळी आम्हाला हे आश्वासन दिलं गेलं की हे सगळे प्रकरणी प्रॉपर कॅमेरा लावून, एक्स्ट्रा सेक्युरिटी बसवून, एक्स्ट्रा बाउन्सर्स लावून आणि इमर्जन्सी हेल्प लावून हे सगळे आम्हाला आश्वासन ऑन पेपरही दिले गेलेलं आहे. तसंच हे आश्वासन पण दिलं गेलं होता की जे लोक आमच्या विरुद्ध किंवा आमच्या अगेन्स्ट मध्ये फिजिकल डॅमेजेस केले जाणार त्यांच्या अगेन्स्ट नॉन बेलेबल ऑफेन्स केले जाणार आहे. हे होऊन सुद्धा ही असले प्रकरण घडतात आणि ज्या माणसाला जे काय झालेलं आहे त्यांना काही केले गेले नाही आहे. तर या आश्वासन सुद्धा आम्हाला काय अश्युरन्स आहे की पुढच्या वेळी पण आम्ही जेव्हा एक पेशंटला तपासायला जाणार आहे त्यावेळी आम्हाला सेक्युरिटी भेटली जाणार आहे? नक्कीच. धन्यवाद अक्षय दिलेल्या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी. राज्यातल्या डॉक्टर्सच्या संपाचा फटका जो आहे तो रुग्णांना बसलेला आहे. या संपादरम्यान आतापर्यंत जे आहे ते 58 रुग्णांचा या संपादरम्यान मृत्यू झालाय. धुळ्यात किंवा सायनमध्ये डॉक्टर्सवर जे हल्ले केले गेले, नातेवाईकांकडून डॉक्टर्सना मारहाण करण्यात आली, त्याचा निषेध म्हणून राज्यभरात ठिकठिकाणी डॉक्टर्सनी संप पुकारला होता. मात्र या संपाचा जो आहे तो नाहक बळी हे 58 रुग्ण गेलेले आहेत. 58 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत.